नमस्कार मित्रांनो, आज कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मान्सूनने संपूर्ण देश व्यापलेला असून देशातील विविध राज्यांमध्ये काळ्या ढगांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक भागात वरून राज्याच्या कोसळणाऱ्या सरींचे आल्हाददायक वातावरण निर्माण झालेले आहे. अशातच महाराष्ट्रातही पावसाचा जोरदार हजेरी लावलेली आहे. कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे. अशातच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आजचा दिवसही पावसाचा राहणार असून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्यात आलेली आहेत. कोकणात मुसळधार पाऊस झालेला आहे. अनेक नद्यांना पूर आलेला आहे. काही ठिकाणी रस्ते ठप्प झालेले देखील आहेत. त्याचप्रमाणे आज मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आज रत्नागिरीत रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज दिवसभरात रत्नागिरीसह आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर भागात येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. याशिवाय काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तर रत्नागिरी, रायगडमध्ये आज मित्रांनो रेड अलर्ट आहे आणि सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारामध्ये आज ऑरेंज अलर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या सरासरी पावसाचा आकडा पार झालेला आहे. मुंबईतील पावसाने सरासरी 1000 मिमीचा टप्पा ओलांडलेला आहे. तर जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसात पूर्ण करण्यात आलेली आहे. जुलै मध्यंतरच पावसाने जुलै महिन्याचा सरासरी एवढा पावसाचा टप्पा पार केलेला आहे. रविवारी सकाळपर्यंत मुंबईत 862 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. असून मुंबईत जुलै महिन्याच्या सरासरी 855.7 मिमी पाऊस पडलेला आहे. तर जूनपासून आतापर्यंत मुंबईत 1209 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात दयापूर तालुक्यातील नालवाडा शहरामध्ये ढगफुटीसदृश पाऊस कोसळत आहे. पावसामुळे हजारो हेक्टर शेतातील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडलेली आहे. तसेच ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे.